एखाद्या चांगल्या गोष्टींचा जास्तीत जास्त धंदा करून घेऊ किंवा वाईट मार्गाला निघते आणि पैसा कमवू, मग ते चांगुलपणा त्यातला हळूहळू ते खराब करायला लागतात. असं सगळ्या क्षेत्राचं आहे, अगदी सगळ्या क्षेत्राचं. एक छोटं विधान करतो ज्याचा आधार धर्मवाल्यांनी घेऊ नये. धर्म स्थापन करणाऱ्या लोकांच्या डोक्यात चांगल्या संकल्पना होत्या जगातल्या सगळ्या. पुढं धर्मांचं काय झालं ते तुमच्यावरनं कळतच आहे, तुम्हीच आहात ते. तर धर्मांचं वाटोळं झालं. चांगलं काही जन्माला घातलं की त्याचा गैरफायदा घेणं, त्याचा व्यवसाय करणं आणि ते आपल्यासाठी लुटत राहणं, ही एक प्रवृत्ती निसर्गानं माणसाला दिलेली आहे. आणि त्यांचा शिरजोरीपणा प्रत्येक क्षेत्रात चालू होता. साहित्य नावाची गोष्ट शोधली गेली, दगडावर शिलालेख लिहून, किंवा आपल्या फार पूर्वजांनी 45,000 वर्षापूर्वी चित्र काढायला सुरुवात केली. पुढं चित्रांचं काय झालं, धर्मांचं काय झालं, साहित्याचं काय झालं. मग कोणीतरी खूप राबत राहतं, विज्ञानाचे शोध लावतं. तुम्ही एवढे गंभीर का झालं? हो काय? विज्ञानाचे शोध हे जगाच्या भल्यासाठी लावले जातात आणि पुढं त्याचा गैरवापर करून काही करतात. उदाहरणार्थ अणूचा शोध हा माणसाला इतका पूरक आहे, अणू पुढं त्याचा अणुबॉम्ब केला. साहित्याचं वाटोळं झालं, ते घाण लोक शिरतात. चित्रपटसृष्टीचे तर तुम्हीच लोक आहात. आत्ता तुम्ही आदर्श चित्रपट देता आहात, अजून 2 वर्षांनी तुम्हाला वाटेल की साधं समाधान नाही मिळत. ते जे काही पैसे मिळायला पाहिजे होते ते मिळालेले नाही. तर मग हा कस्तुरीसारखा गंभीर विषय हाताळणारा माणूस, हा चांगला माणूस, तेंडल्यासारखे विषय हाताळणारा माणूस हळूच काय पैशाला कमी आहोत, पण त्या स्टारपेक्षा आपण कमी आहोत. मग हे काहीतरी चाळे सुरू करतील. या नटीच्या तांगड्या दाखव, त्या नटीची थानं दाखव. खात्रीच नाहीये. सुरुवात चांगुलपणाची आहे, पुढं वाटोळ होतं. त्या चांगुलपणाची स्पर्धा झाली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आपलं होतं असं की आपण प्रगती करतो ती अधोगतीची करतो, आणि स्पर्धा आहे ना अधिक अधोगतीची करतो. चांगलं वाक्य नाही. एकमेकांशी स्पर्धा प्रगतीची नाही होत आहे आपली, आपण अधोगतीच्या स्पर्धेला लागतो. भले भले दिग्दर्शक आणि भले भले कथालेखक आणि भले भले निर्माते हळूहळू धंदा होत नाही म्हणून घाणेरडं काहीतरी करत जातात. हा सगळ्या जगाचा गेल्या 40 लाख वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की आपण एक कॉन्स्टंट टिकणारी, ती धंदा होईल वगैरे वगैरे ते नंतरच्या गोष्टी, पण यातलं चांगुलपण टिकवून ठेवणारी गोष्ट करू. उदाहरणार्थ बुद्ध हे या जगाला वास्तवात आलेलं चांगलं स्वप्न आहे. बुद्ध हे या जगात वास्तवात आलेलं चांगलं स्वप्न आहे. बुद्धाच्या त्या स्वप्नाचं आपण काय केलं असा एक साधा प्रश्न विचारतो. बुद्धाचा अंमल कधीही झालेला नाही. बुद्ध हा शोपीस म्हणून आता घराघरात आहे, त्याला शोपीस पर्यंत आणून ठेवण्याचा वाईटपणा आपण घेतला. बुद्ध बौद्धिकदृष्ट्या किती उपयोगी आहे ते कुणाच्या डोक्यात नाही. मागं बुद्धाच्या प्रतिमा ठेवून हिंसेच्या भाषा करणारे, अतिक्रमणाच्या भाषा करणारे लोक आता जगभर आहेत. सिनेमाचंही तेच झालंय. सिनेमा ही चांगुलपणाची स्पर्धा पाहिजे होती, ती राहिलेली नाही. यानं चांगलं केलं का मीडिया आला त्यावेळेस जर कोण त्या पिढीचं असेल, त्याला जास्ती वेळ झालेला नाही, 14 वर्ष झाली. सुरुवातीचा सोशल मीडिया ज्या पद्धतीचा संवादी होता, ते जे 90% नालायक लोक आहेत ते घुसले तिथं आणि त्याचं आता वाटोळ झालंय. मनोरुग्ण तयार व्हायला लागले सोशल मीडियावर. आणि तुम्ही रील नावाची सुंदर गोष्ट केली आहे की तुमच्या प्रतिभेला वाव मिळावा. सगळे निर्माता दिग्दर्शक होऊ शकत नाही, तर रील करा, थोडक्यात बोला आणि मजेशीर बोला. तिथेही बुद्धी आहे, पण लक्षात घ्या रील काय दिसतात. 90% रील हे गंडवणारे, फसवणारे आणि विकृत आहेत. हे मला म्हणायचं. लक्षात येतं, मुद्दा येतो लक्षात. जे चांगुलपणासाठी सुरू झालंय का त्याचं वाटोळं कसं करायचं. त्याचे रील बघवत नाहीत आणि ते काहीतरी अल्गोरिदम नावाचा शब्द आहे. एक फिल्म येते आणि तुम्ही चुकून ती पाहिली ना की पुन्हा तशाच. आणि वय झालेले जे म्हातारे आणि म्हातारे आहेत ना,
त्यांना स्वतःचं लैंगिक प्रदर्शन काय करायचं असतं माहित नाही. रुग्ण हळूहळू हिंदी पिक्चरच्या गाण्यांवर नाचत राहतात आणि त्यांना वाटतं आपण करमणूक करतोय. ती मला अतृप्त लैंगिकतेचं लक्षण वाटतं. हे घाणेरडं का करतो आहोत आपण? तुमच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी, तुम्हाला मोठं होण्यासाठी ही माध्यमं निघाली. या माध्यमांचं तुम्ही करताय काय? तर सिनेमाच्या बाबतीतही तसं आहे. पोरगाच्या म्हणाला की 15ला आलो, त्याच्यावर टिकून राहिलो की तेवढं चांगलं करूया आणि असं बोलून हे करतोच नाही. धंदा करायला आमची हरकत नाही, पैसा कमवलाच पाहिजे, पण पैसा प्रामाणिकपणे पण दर्जेदारपणे पण कमवता येतो ना. आणि लागतं किती हो? 2 वेळा जेवायला आणि एकदा हागायला 24 तासात एवढंच लागतं. आणखी पैसे घेऊन करणार काय? महान स्टार झाला, खूप पैसे शिल्लक, मेला. मरण हे जर सत्य असेल ना, तर मग नाव राहणं एवढ्यावर लक्ष द्या ना. जेवा, हागा, पण नाव राहील आणि चांगुलपणानं नाव राहील आणि नाव घेतल्या घेतल्या दबदबा निर्माण होईल असं बघा ना. असे खूप लोक आहेत. मला स्वतःला आवडणारा नट क्लिंट ईस्टवूड आहे. द बॅड गुड अगली, आठवत काय ना? तुम्ही म्हणा व्यावसायिक चित्रपट आहे, पण एक वेगळा विषय घेऊन त्यांनी केला. व्यावसायिकच चित्रपट आहे तो, पण कलात्मक नाहीये का? ते राबले नाहीयेत का? हा आपला स्पिलबर्ग आहे, किती भन्नाट आहे, किती प्रयोग, किती. बरं, जगातला सगळ्यात जास्ती हॉलिवूडला पैसा कमवून देणारा आजपर्यंत तो एकमेव दिग्दर्शक निर्माता आहे. कलात्मकच दिलं ना त्याला. लिंकन सारखा चित्रपट केला, ते जीवनवर अत्याचाराचं काय पिक्चर ते बाकी, सिंडलर्स लिस्ट केला, काय ना. ते E.T. नावाचा पिक्चर काढलो त्यानं. विज्ञानाचे पुढचे पिक्चर केले. जेम्स बॉन्ड मालिकांमधलं ते सारखं सारखं नाट्या बदलल्या एवढं सोडलं तर जेम्स बॉन्ड ही चांगली गुप्तहेर कथा आहे. हॅरी पॉटर आहे, जादुई विश्व, फॅन्टसी. मला वाटतं तसं व्हायला पाहिजे. आपल्याकडे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांनी व्यवसाय करायला हरकत नाही, पण व्यवसाय हा दर्जाचा, चांगुलपणाचा, ग्रेटनेसचा करता येतो ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही धडपड करत राहिलो. आणि मग प्रत्येकाची कल्पना, मला असं वाटतं की काही उद्योग एकट्यानं करण्याचे नाही, म्हणून मग त्याची एक संघटनात्मक स्वरूप देणं, एकमेकांशी चर्चा, एक कुटुंब तयार करणं, आपुलकीचं. पुन्हा आणखी दुसरा दोष असा आहे की एकमेकांवर विश्वास ठेवला जात नाही. सामूहिक आपण जेव्हा कार्य करतो, राजकीय पक्षातले एकमेकांवर विश्वास नसतो. म्हणजे चुलत्याचा पुतण्यावर नसतो, पुतण्याचा चुलत्यावर नसतो, स्वतःच्या मुलीवर नसतो, बापावर नसतो, असं सगळंच आहे. तर हा एक विश्वास, मानवी विश्वास, पारदर्शीपणा आणि एकमेकांच्या कल्पना खऱ्या. एखाद्या, आता यानं मला मनोज नाव सचिननं स्क्रिप्ट ऐकवलं आणि तो म्हणाला माझ्याकडे 5 कोटी रुपये आहेत. तर स्क्रिप्ट किती भांगार वाटत होते मला. मी सांगतो वा असं झालंच नाही राव, हे नाही बोलले. सचिनला सांगितलं पाहिजे या त्या चुका आहेत आणि ते तुमच्या चुका आहेत, तुम्ही तुमच्या मनानं सांगायचं, त्याला आवडणं आणि त्यांनाही समजून घ्यायचं की हा आपला वैरी नाही. असं एक पारदर्शी जग निर्माण करणं कला क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात, समाजात, प्रत्येक क्षेत्रात ती गरजेची गोष्ट होऊन बसलेली आहे. हे जग फसवणूक करणाऱ्यांच्या फार नादी लागते. कुठल्याही गोष्टीच्या, चांगल्या गोष्टीच्या फसवणुकी तयार करणं, त्या फसवणुकी जर बाजूला काढल्या ना तर हे जग खूप सुंदर आहे. माणसं खूप आनंदानं जगू शकतील, आत्महत्या होणार नाही, निराशा येणार नाही. तर हे पारदर्शीपण, एक विश्वासार्हता ही या जगातनं हरवलेली आहे आणि प्रत्येकजण एकमेकांना गंडवत आहे. किंवा आपल्याला तसं वाटतं कुटुंबातही एकमेकांवर विश्वास नाही, इतर बाहेरची टीम आहे आणि याचा केंद्रबिंदू पैसा झाला आहे. केंद्रबिंदू पैसा न होता कला जर झाला आणि पैसा ही कडेची गोष्ट आहे असं समजलं तर जग सुंदर होईल. आणि चित्रपटसृष्टीकडं तर ती फार मोठी जबाबदारी, कारण इतकं पोहोचलेलं माध्यम, पोहोचणारं माध्यम, ज्याला भाषेची गरज नाही असं माध्यम हे महत्त्वाचं माध्यम. मी मराठीत लिहितो, हे पोहोचायला अवघड आहे. पण तुम्ही सिनेमा केला एखाद्या गोष्टीवर तर हे कुठल्याही लोकांपर्यंत, जगाच्या टोकापर्यंत दृश्यात्मक ते जातं आणि किमान कळतं की दृश्य काय चालू आहे, त्यातली हिंसा कळते, त्यातली करुणा कळते, भावना कळण्याचं माध्यम आहे. भावनांचं एवढं सुंदर सादरीकरण करणारं माध्यम. मग मला वाटतं ते चांगलं झालं पाहिजे. मग ती धडपड करत आहोत. राहिला मुद्दा नांदेडचा, तर याला एक स्वरूप द्यायची इच्छा आहे.
देगलूरला चित्रपट विषयक शाळा काढायची तयारी आहे. तुम्ही आलेले नवे लोक आणि सगळे लोक आणि तुम्ही दोघे हा भारताचा चित्रपटसृष्टीचा खूप महत्त्वाचा माणूस आहे. तुमचं जे काही सटवाई आहे ना ती सटवाई हा आहे. याला जपून राहा, याला घाबरून राहा, हा म्हणेल त्या आज्ञा ऐका, तुमचं भलं होईल. त्यामुळे केक त्यालाच कापू द्या. ही खुन्नस तो लक्षात ठेवून तो वाटोळं सुद्धा करू शकतो. एकमेकांना वावसा नमस्कार.